रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना रोज चिकन भात खाऊ घालण्यासाठी महानगरपालिकेने काढले तब्बल 2,80,00,000चे टेंडर। हो, बरोबर ऐकलं। संपूर्ण स्टोरी एका मिनिटात सांगते, पण त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा। कुत्र्यांना चिकन भात देण्यासाठी 2,08,00,000चे टेंडर काढण्याचा हा मोठा आर्थिक निर्णय घेतलाय बंगळूर महानगरपालिकेने। या निर्णयामुळे स्वतःच्या खिशातून रोज हजारो रुपये खर्च करून या मुख्य प्राण्यांना खाऊ घालणाऱ्या अनेक लोकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। प्रोटीन प्रभू नावाचे एक व्यक्ती तर रोज 2,500 रुपये फक्त कुत्र्यांच्या चिकन भातावर खर्च करत होते। आता हा खर्च सरकार उचलणार आहे। या सरकारी टेंडरनुसार बंगळूर मधील सुमारे 4,000 कुत्र्यांना रोज सकाळी 11 वाजता 400 ग्रॅम चिकन आणि भाताचा 750 कॅलरीचा आहार दिला जाईल। पण हा खर्च न मानता एक प्रकारची गुंतवणूक मानली जाते। महानगरपालिकेच्या मते या निर्णयामुळे कुत्र्यांची आक्रमकता कमी होईल आणि 2030 पर्यंत कुत्र्यांमुळे होणारा रेबीज आजार संपवण्यासाठी मोठी मदत मिळेल। अर्थात या निर्णयावर वादही सुरू झाले आहेत। काहींच्या मते हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे, तर काहींच्या मते ही आरोग्यातील आणि मानवतेतील एक गरजेची गुंतवणूक आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा।